रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशी 2026मध्ये 25 जुलै वार आहे, शनिवारी या दिवशी आलेली आहे. सर्वांनाच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य नाही. मग आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने विठ्ठलाची पूजा कशी करायची, विठ्ठल रुक्मिणीची पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर का प्रत्येक एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर आपण वर्षातून एकदा येणाऱ्या आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीचं आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची. आपण वर्षातील 12 एकादशीचं व्रत केल्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. तर आता ही पूजा आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास धरायचा असतो. उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर या दिवशी आपण सर्व फराळाचे पदार्थ खाऊ शकतो. दूध, चहा, कॉफी, फळ, त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे पदार्थ, भगर, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ आपण सर्व काही खाऊ शकतो. आता ही पूजा आपण सकाळी लवकर करू शकतो. केव्हाही पूजा केली तरी पण चालेल. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती अंगण स्वच्छ करायचं, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं. नेहमीप्रमाणे दरवाजाला आंब्याचे पानांचं तोरण लावायचं. ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा तुमचं देवघर जिथे ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला तुम्ही करू शकतात. वेगळा पाट किंवा चौरंग मांडून तुम्ही करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला देवघरात जर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही तिथे मूर्ती ठेवून विधिवत पूजा तुम्ही केली तरी चालेल. सर्वात अगोदर जागा स्वच्छ करून घ्या. त्यावर एक पाट ठेवा. पाटाच्या खाली एक रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावरती हळदी कुंकू टाका. सर्वात अगोदर आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचा. यावर लाल, पिवळा या कलरचा कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची. दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायची. एक दिवा तेलाचा, एक दिवा तुपाचा लावायचा. दिव्याची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून, पुष्प अर्पण करून पूजा करून घ्या आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करा. सर्वात प्रथम तुम्हाला अगोदर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. बसायला आसन घ्यायचं आहे, खाली बसायचं नाही. तुम्ही तुमची देवपूजा करताना गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची. गणपती बाप्पांना पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला. अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. गणपती स्तोत्राचं पठण करा. त्याचनंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्या. सकाळी अभिषेक घातलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही पुन्हा अभिषेक घालून घ्या. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पा ठेवा. गणपती बाप्पांना अभिषेक घालून हळदी कुंकू अक्षदा, फूल, दुर्वा अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. धूप दीप ओवाळून घ्यायचा. आपल्याला आपल्या घरात जर का विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे. विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती घ्या. श्रीहरी भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर ती मूर्ती घेतली तुम्ही तरी चालणार आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीलाही आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. एक ताम्हण घ्या. ताम्हणामध्ये तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने 5 वेळा किंवा 7 वेळा पाणी अर्पण करून घ्या. त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही पंचामृत तयार केलं असेल तर पंचामृताने अभिषेक घाला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्या. फुलांनी अभिषेक करा. अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करू शकतात. पुरुष सूक्ताचं पठण करता करता तुम्ही दुधाने अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा विठ्ठल 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 तुम्ही असं म्हणत देखील अभिषेक घालू शकता. फक्त आपल्याला मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे. 5 वेळा घाला, 7 वेळा घाला, 11 वेळा घालू शकतात. अभिषेक करा तुम्ही. अभिषेक झाल्यानंतर जे काही आपलं अभिषेकाचं पाणी असेल हे पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे. तुळशीला घालायचं नाही. या ठिकाणी तुमच्याकडे जर का विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी पण चालेल. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक घाला. अभिषेक घालायचा आहे ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करत अभिषेक घालायचा असतो. अभिषेक घालत असताना कधीही मुक्याने अभिषेक घालायचा नसतो. मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा असतो. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. उचलून घ्यायची, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी
2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत. विड्याची पानं नसेल तर तुम्ही जोड आंब्याची पानं घेतली तरी चालतील. गणपती बाप्पाची मूर्ती ठेवताना देखील आपल्याला अगोदर जोड विड्याची पानं ठेवून विड्यांवरती थोडंसं तांदूळ ठेवून मगच गणपती बाप्पांना स्थानापन्न करायचं. मगच गणपती बाप्पांची पूजा करायची. तसेच आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती ही जोड विड्याच्या पाण्यावरती ठेवायची आहे. जर तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही थोडेसे अक्षता ठेवून घ्या, त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची. इथं आंब्याची पानं ठेवून घेतली तरी पण चालतात. यावर थोडेसे अक्षता ठेवायच्या. तांदूळ घेताना नेहमी अखंड तांदूळ घ्यावेत, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जी मूर्ती असेल श्रीहरी भगवान विष्णू, विठ्ठल रुक्मिणी किंवा बाळकृष्णाची मूर्ती ती ठेवून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला विठ्ठलांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे, चंदन लावायचं. पिवळा चंदन तुम्हाला लावून घ्यायचं आहे. विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतरनं फुलं अर्पण करून घ्यायची, तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं. एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करण्याला अतिशय महत्त्व आहे. आणि त्यातली त्यात ही आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला पांडुरंगाला देखील तुळशीपत्र अर्पण करायचं. पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची. अगदी घरात असलेल्या वस्तूतून तुम्ही ही पूजा करू शकतात. तुम्हाला जर का छान मोठी पूजा मांडायची असेल तर तुम्ही छान मोठी पूजा देखील मांडू शकतात. तुळशीपत्र आपल्याला या दिवशी न विसरता अर्पण करायचं आहे. आणि ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचा. तुम्ही 1001 वेळा किंवा 108 तुळशीची पानं ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत देखील अर्पण करू शकता. तुळशी अर्चन करू शकतात. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करत देखील अर्पण करू शकतात. तुम्ही तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाही. आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत. दिवस मावळल्यानंतर पण तोडायची नसतात. तुळशीची पानं तोडताना अगोदर आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा आणि माफी मागायची, क्षमा प्रार्थना मागायची आणि मगच आपल्याला तुळशीची पानं तोडायची आहेत. चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं कधीही तोडायचे नाहीत, कोणत्याच एकादशीला तोडायचे नाहीत. त्यानंतर आपल्याला प्रसाद ठेवायचा. मग तुम्ही एका वाटीमध्ये दूध, साखर, खडीसाखर किंवा तुमच्याकडे फळ असेल, केळी असेल, त्याचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकतात विठ्ठल रुक्माईला किंवा खिचडी ठेवू शकतात. त्यानंतर तुम्हाला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. छोटे छोटे मंत्र म्हणायचे. हे देवा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, हे देवा मी तुम्हाला धूपदीप दाखवत आहे, असं म्हणत आपल्याला देवांची पूजा करायची असते. प्रसाद नैवेद्य अर्पण करते देवा, तुम्ही माझी झालेली सेवा स्वीकारून घ्या असं म्हणायचं. तुम्ही ही पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. तुम्ही पांडुरंगाची, विठ्ठलाची आरती करू शकतात. गणपती बाप्पांची तुम्ही प्रथम आरती करा, त्यानंतर मग पांडुरंगाची आरती करा. तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून ऐका. त्यानंतर गीतेतील 15वा अध्याय, 18वा अध्याय पठण करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही 1 माळ ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्याचप्रमाणे तुम्ही विठ्ठल 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 या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. काम करत देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी काहीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण केलं तरी पण चालणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला 1 वेळा पुरुष सूक्ताचं देखील पठण करायचं आहे. आषाढी एकादशी आहे तर या दिवशी आपण आवर्जून आपल्याला शक्य होतील तेवढ्या सेवा कराव्यात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पांडुरंगाची पूजा करू शकतो. आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही. तुमच्याजवळ जर का एखादं विठ्ठलाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही पाया पडून येऊ शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दिवसभरात केव्हाही पूजा करू शकता. शक्य झाल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच पूजा करावी. पूजा करा, नैवेद्य दाखवा. फराळाचं केलं असेल फराळाचे देखील नैवेद्य दाखवू शकतात. व्हिडिओ जास्तीत जास्त ताई दादांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. कमेंटमध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.